नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत शाही तुकडा। खूपच सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे। या इथे मी ब्रेड अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे। थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ज्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ता बारीक कट करून घेतलेला आहे। 2 चमचे मी या इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। यामध्ये मी थोडे दूध घालून याची पेस्ट बनवून घेणार आहे। आता ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये पूर्णपणे मिक्स केलेली आहे। यानंतर एका कढईमध्ये साधारण 2 ते 3 वाट्या दूध घालून घेत आहे। दूध आपल्याला बराच वेळ गॅसवर ठेवून आटवायचे आहे। यानंतर यामध्ये मी 2 ते 3 चम्मच साखर घालत आहे। तुम्हाला जास्त गोड हवं आहे तर तुम्ही अजून साखर घालू शकता यामध्ये। यानंतर यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे। दूध बराच वेळ आपल्याला हलवत राहायचे आहे। यानंतर यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवली होती ती मी यामध्ये घालून घेत आहे। चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर एका कढईमध्ये तूप घेतलेला आहे मी। तूप चांगले गरम होऊन वितळल्यानंतर यामध्ये ब्रेड आपण तळून घेणार आहोत। तुपाऐवजी तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड तळून घ्यायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। आता हे ब्रेड तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर क्रिस्पी असे झाले पाहिजेत हे। आता यानंतर इथे रबडी तयार झालेली आहे। यामध्ये आपण थोडी वेलची पूड, केशर घालून घ्यायचे आहे। वेलची पूड आणि केशर दोन्ही पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल। यानंतर मी एका टोपामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे। याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी साखर यामध्ये घालू शकता। आता हे पाणी चांगले उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। या इथे पाक तयार झालेला आहे। यानंतर पाक थोडं नॉर्मल झाल्यानंतर यामध्ये जे आपण तळलेले ब्रेड्स होते हे बुडवून घेणार आहोत। फक्त याला दोन्ही साइडने भिजवून बाहेर काढायचं आहे। या ब्रेडला जास्त वेळ पाकामध्ये नाही ठेवायचं आहे, फक्त बुडवून बाहेर काढायचं आहे, नाहीतर तो नरम पडेल। कारण आपल्याला त्याची क्रिस्पी टेस्ट आहे ती तशीच हवी आहे, त्यामुळे लगेच बाहेर काढायचा। आता आपण हे ब्रेड एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। यानंतर आपण जी रबडी बनवलेली ती यावर ओतून घ्यायची। यावर मस्त असे ड्रायफ्रूट्स आणि केशर घालून घ्यायचे आहेत। आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। याला तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून पण थंड करून खाऊ शकता, खूप छान टेस्टी लागते। अशा पद्धतीने शाही तुकडा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी झाली ती।
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.